मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्यापुरतं. जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करू. दुसरा असेल तर विचारा. त्या प्रेस तो प्रश्न असेल. त्यांचं म्हणणं आहे की मी सुरेश धस यांचा सुरुवातीलाच निषेध करते, कारण इव्हेंट मॅनेजमेंटच्या मुद्द्यावर बोलताना ते घसरले. हे पहा, मी कुठेही काल घसरलेलो नाही, काही नाही. आणि त्यांनी माझा निषेध केला आहे तर मला असं वाटतं त्यांनी माझं जे कालचं स्टेटमेंट आहे SP ऑफिसच्या समोरचं ते पुन्हा एकदा रिवाईज करून पाहावं. त्याच्यात ऑब्जेक्शनेबल कुठलीही बाब मी बोललेलो नाही. आणि हा संतोष देशमुख यांच्या हत्येपासून हे डायव्हर्ट करण्याचा प्रकार आहे. इथून पुढं तुम्ही तो प्रश्न विचारू नका. माझ्या ठाई प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे. डायव्हर्ट करण्यासाठीचा तो जर गैरसमज असेल तर गैरसमज दूर केला पाहिजे. त्यांचा गैरसमज जे आहे तो त्यांनी दूर करून घ्यावा. त्यांनी रिवाइंड पाहावं. आणि राजकारणामध्ये त्यांना खेचण्याचा वगैरे काही संबंध नाही. त्या काय माझ्या दुश्मन नाही. माझी त्यांची नीटनाटकी ओळखही नाही बरं का. आणि मी फक्त त्यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा का काय तो कार्यक्रम पाहत असतो तेवढ्यापुरतं. जर त्यांनी माझा निषेध केला असेल तर मी त्यांचा निषेध म्हणून हास्य जत्रा बघायचं बंद करू. राजकारणामध्ये त्यांना कसं काय त्यांना पुन्हा एकदा सांगा, म्हणजे त्यांना स्पष्ट होईल की तुम्ही काय बोलला होता, नेमकं काय बोलला ते सांगा. माझं मत असं आहे की मी माफी बिफी काही मागणार नाही. आणि हा विषय कृपया इलेक्ट्रॉनिक मीडियाला हात जोडून पाया पडून विनंती, संतोष देशमुखच्या खुनाचा जो प्रकार झालेला आहे अतिशय निर्घृणपणे अमानवी आणि अतिशय चुकीच्या पद्धतीने खून केलेला आहे. या खून प्रकरणावरून तुम्ही कोणीकडे बी हिरोईनकडे ढकलू नका. तुम्हाला माझी विनंती आहे. माणूस आमचं गेलंय, ज्याचं जळतंय त्याला कळतंय. लेकरं बाळं बघितलं नाही का तुम्ही उडवले. आता कशाला हे आणलंय सोडून द्या. चला डायव्हर्टचा प्लॅन आहे का? डायव्हर्ट करण्याचा प्लॅन आहे का? डायव्हर्ट करण्याचा एक मिनिट डायव्हर्ट करीत असेल कोणाचे त्यांचे आणि कोणाचे संबंध आहेत, वैयक्तिक मैत्री असेल, मी संबंध नाही म्हणत, संबंध शब्द परत घेतो. त्यांची बीड जिल्ह्यातल्या कोणत्या तरी एखाद्या व्यक्तीशी मैत्रीचे संबंध असावेत आणि त्या याच्यातनं मला वाटतं त्यांनी हे केलेलं असावं. माझी हात जोडून पाया पडून विनंती आहे प्राजक्ता ताईंना, हे आत्ता जे स्टेटमेंट केलं याच्यावरती तुम्ही थांबवा. आपण गंभीर विषय मांडताना त्यांचं नाव वापरत ही चूक झाली आहे का? माझी चूक नाही झालेली. अरे बाबा, इव्हेंट मॅनेजमेंट होतं ना, तुम्ही पहिल्यांदा आल्यावर दिसतात इथं काय काय इव्हेंट मॅनेजमेंट चालतंय आमच्या जिल्ह्यात, तेवढं जरा बघून या. भाऊक झाल्या तरीही मला माझं मत आजही ठाम आहे. मी त्याच्यावरती राहणार नाही. त्यांनी माझा निषेध केला असेल एक वेळा त्यांना जाऊन मुंबईमध्ये मी भेटेल. हे तुमचं चुकीचं आहे ताई, तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोललेलं लक्षात घेतलंय. आणखी एकदा काढतो मी ते. आणि त्यात जर काही चुकीचं मी बोललो असेल, माझ्या ठाई तर काय मी चुकीचं बोललेलो नाही. संताप आक्रोश पाहून त्यांना कुणीतरी प्रेस घ्यायला लावली का काय हे त्यांनी विचारावं. पण माझी आपल्याला हात जोडून पाय पडून विनंती, एक मिनिट आहे का, टेक्निकली वगैरे मला अजिबात समजून सांगू नका. मला टेक्निकली कळतं, नॉन टेक्निकल बी कळतं, गुरामागलं कळतं, खुरप्याचं कळतं, सगळंच कळतं बरं का. राजकारणामध्ये कुणाची तरी कोंडी झालेली आहे म्हणून ती कोंडी फोडण्यासाठी अशा काही कृत्या लढवल्या जाऊ शकतात. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा फोकस डायव्हर्ट व्हावा यासाठी केलेली प्रेस कॉन्फरन्स.